नमस्कार, देशरत्नीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्ह समिट 2025 ची हजेरी लावली। यावेळी त्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत मोठमोठ्या घोषणा केल्या। राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत। यावर्षी जवळपास 24,000 कोटी राज्याला मिळाले आहेत। राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार आहे। या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे। सर्किट ट्रेनने 10 दिवस प्रवास करता येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। नेहमी मौल्यवान वस्तूची चोरी करत असतात। काही भुरटे चोरटे छोट्या मोठ्या गोष्टींची चोरी करतात। मंदिरामध्ये चोरी करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत। देवांची मौल्यवान मूर्ती चोरट्यांनी चोरली आहे, परंतु आता देवाची दगडी मूर्ती सुद्धा चोरट्यांनी सोडली नाही। गावातील पारंपरिक मूर्ती चोरून चोरटे पसार झाले आहे। ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडली। आता पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवत देवाला चोरणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू केलाय। पुण्यातील इंस्टाग्राम रील्सटरला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। रील्स मधून पैसे मिळत नसल्याने त्याने पायरेटेड चित्रपट विकण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी पुण्यातील 26 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। छावा चित्रपटाच्या पायरेटेड प्रती ऑनलाईन अपलोड करून महागड्या किमतीत डाउनलोड करण्याची परवानगी दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे। आज एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वीकारला। त्यावेळी त्यांनी एसटी संबंधी विविध मुद्द्यांवर भाष्य केले। या महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ 56% वेतन मिळाले आहे। त्यानंतर मंगळवारी उर्वरित वेतन दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे। याच वेतनाच्या प्रश्नावर परिवहन मंत्री सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत थेट सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून दर महिन्याच्या 5 तारखेला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे सांगितले। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित आणि प्रतीक गांधी व पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला फुले हा आगामी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात आयोजित कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीही यावर संताप व्यक्त केलाय। माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, सेन्सर बोर्डमध्ये वेगवेगळ्या मान्यवर आहेत। समाजावर परिणाम होईल का याची तपासणी केली जाते, पण संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे। चित्रपटातून कुठे तेढ निर्माण होणार नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे, असं त्यांनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून देशभरातून प्रेम प्रकरणातून हत्याकांड घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहे। अशातच सोलापुरात प्रेम प्रकरणातून मुलाने जन्मदाता आईचा निर्गुणपणे खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईच्या मुलाने एका महिलेसह मिळून ठार मारलं। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना नारायण राणेंना अटक करण्यात आलेल्या घटनेची जखम अजून राणे कुटुंबियांसाठी भडभडती असल्याचं समोर आलंय। नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवत अटक केली होती। तो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलाय। ज्या दिवशी त्याची परतफेड करेन त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन, असं राज्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले आहेत। तसेच दीपक केसरकरांच्या आशीर्वादाने जेल पाहायला मिळाल्याची आठवणही त्यांनी काढली। सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात ते बोलत होते, समोर आलाय। पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपीएल म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड महत्त्वाची संस्था आहे। लाखो पुणेकर या सेवेचा लाभ घेत असतात। पीएमपीएल कडून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असतो। तसेच सुरक्षित प्रवास करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात। पीएमपी बसने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आता लवकरच पीएमपी बसमध्ये एआय वर आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे। या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पीएमपीएल एआयचा वापर करणारी देशातील पहिली प्रवासी वाहतूक संस्था असणार आहे। आजारी असलेल्या पत्नीच्या वेदना पाहू शकत नसल्याने मी तुला मुक्त करतो आणि स्वतःही मुक्त होतो। आमच्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये। पत्नी लता हिला नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवे घालून तिच्यावर अंत्यसंस्कार करावेत। अंत्यसंस्काराचा खर्च कोणीही करू नये त्याची तजवीज मी करून ठेवली आहे, अशी चिठ्ठी लिहून ठेवत 78 वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक पतीने पत्नीचा गळा आवळून तिला संपवले व त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जेल रोड येथे बुधवारी रात्री उशिरा घडली आहे।
सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ती थोरले प्रतापसिंग महाराज यांनी सुरू केली। एका दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंग महाराज जे होते त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं। स्त्री शिक्षणाची शाळा जर कोणी सुरू केली असेल तर ते थोरले प्रतापसिंग महाराज यांनी सुरू केली। ते देखील स्वतःच्या राजवाड्यात सुरू केली। त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं। खासदार उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले वाड्यात हे वक्तव्य केलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।